सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी सुखदेव गर्जे यांचा 3-4 दिवसापूर्वी शिंगणापूर फाटा येथे मृत्यू झाला होता। या सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू मारहाणीमुळे हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने झाला। त्यामुळे राहुरी कृषी विद्यापीठातील मायलेकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गेल्या 8 दिवसात जिल्ह्यात सरासरी 123.6 मिलीमीटर पाऊस झाला। त्यामुळे पावणे 3 महिन्यात पावसाची सरासरी 490.7 मिलीमीटर इतकी झाली। एकूण पावसाच्या तुलनेत 110% पावसाची नोंद झाली आहे। त्यामुळे 9 तालुक्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे। छोटी मोठी धरणे ओव्हरफ्लो होऊन नद्या दुथडी वाहू लागल्यात। दरम्यान कोपरगाव मध्ये एकाच दिवसात 80 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। नाशिक मध्येही पावसाने धुमशान केलंय, तिथेही पाऊस जोरदार सुरू आहे। पावसाची आवक वाढल्याने गोदावरी नदीला पूर आला आहे। त्यामुळे कोपरगाव तालुक्यातील वारी येथील पूल पाण्याखाली गेलाय। ऐन बाजाराच्या दिवशी वाहतूक बंद झाल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय। प्रवरा, माळुंगी व आढळा नदीच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे तिन्ही नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। आमदार बाळासाहेब थोरात यांनी प्रवरा नदीकाठी जाऊन पूर स्थितीची पाहणी करून स्थानिक नागरिकांशी संवाद साधला। गेल्या 2 दिवसापूर्वी अकोले व संगमनेर तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे। निळवंडे धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने प्रवरा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। आमदार थोरात यांनी प्रवरा नदी काठावर जाऊन पूर परिस्थितीची पाहणी केली। या प्रसंगी माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे व इतर मान्यवर उपस्थित होते। यावेळी आमदार थोरात यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। पाथर्डी तालुक्यातील घाटशिरस येथे 4 शालेय विद्यार्थिनींना पडोळे वस्तीवरील मराठी शाळेपासून अज्ञात व्यक्तीने चाकूचा धाक दाखवून व चॉकलेट देतो सांगून एका ओमिनी गाडीतून पळवून नेल्याचा प्रयत्न केलाय। मात्र एका ग्रामस्थाच्या सतर्कतेमुळे हा संपूर्ण प्रकार फसला। या प्रकरणामुळे घाटशिरसासह परिसरातील विद्यार्थी व पालकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। मडी करून घाटशिरस मार्गे देवराईकडे 4 चाकी वाहनातून जात असलेल्या अज्ञात व्यक्तीने पडोळे वस्ती जवळील एका प्राथमिक शाळेजवळ सायकल खेळत असलेल्या 3-4 विद्यार्थ्याजवळ 4 चाकी गाडीत उभी करून चॉकलेट देत चाकूचा धाक दाखवत या शाळेय मुलांना पळवून नेण्याचा प्रयत्न करत असताना जवळच काही अंतरावर उभे असलेल्या एका ज्येष्ठ व्यक्तीने या अज्ञात व्यक्तीकडे विचारपूस करत तुम्ही या मुलांना कुठे घेऊन निघाला आहात अशी विचारणा करत परिसरातील आजूबाजूच्या ग्रामस्थांना आरडाओरडा करून घटनास्थळी बोलवले। रस्त्यावरील कचरा घंटागाडीने नाही तर ट्रॅक्टरने उचलतात असे म्हटल्याचा राग आल्याने एकाने श्रीरामपूर नगरपालिकेच्या घंटागाडीवरील कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। कोपरगावच्या गोदावरी नदीला पूर आल्याने व कॅनलला पाणी चालू असल्यामुळे आता तरी शहराचा पाणी पुरवठा 4 दिवसाआड पूर्ववत करावी ही मागणी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे। कोपरगाव शहराला पाणी टंचाई ही पाचीलाच पुंजली आहे। एकीकडे नगरपालिका प्रशासनाचा ढसाळ कारभार तर दुसरीकडे नियोजनाचा अभाव याचा त्रास सामान्य नागरिकांना होत आहे। गेल्या अनेक दिवसापासून कोपरगाव शहरातील नागरिक पाण्याच्या समस्यांना वैतागले असून त्यांचा तीव्र उद्रेक केव्हा पण होऊ शकतो। उन्हाळ्यात धरणामध्ये पाणी नाही हे कारण सांगून 13 ते 14 दिवसाआड पाणी पुरवठा कोपरगाव शहरातील नागरिकांना नगरपालिकेने केला। आता नदीला या पावसाळ्यात दुसरा पूर आलाय। कॅनल भरून वाहत आहे तरी सुद्धा
नगरपालिका जनतेला 4 दिवसाआड पाणीपुरवठा पूर्ववत करून का देत नाही? जनतेला का वेठीस धरलं जाते? जनतेकडून पाणी दिवस कमी करायची मागणी केल्याशिवाय नगर परिषद प्रशासन पाणी दिवस पूर्ववत 4 दिवसाआड का करत नाही? ही खेदाची बाब असून संशोधनाचा विषय झालाय। जामखेड 2019 विधानसभा निवडणुकीत आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या प्रेरणेत आम्ही कॅबिनेट मंत्र्याला पराभूत करून रोहित पवार यांना आमदार म्हणून निवडून आणले। पण गेल्या 4.5 वर्षात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पक्ष न ठेवता बारामती ॲग्रो लिमिटेड कामगारासारखी पक्षाची अवस्था केली, असा आरोप कर्जत जामखेड विधानसभा अध्यक्ष प्राध्यापक मधुकर राळेभात यांनी करून आमदार रोहित पवार यांच्या एकाधिकारशाहीला कंटाळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला। पुढील 15 दिवस मतदारसंघात कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन त्यानंतर 2 दिवसात पक्षप्रवेश निश्चित करू, महायुतीने संधी दिली तर विधानसभा लढवू, असं मत प्राध्यापक मधुकर राळेभात यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका जाहीर केली। राष्ट्रवादी काँग्रेस कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष प्राध्यापक मधुकर राळेभात यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गटाला रामराम ठोकला। यावेळी माजी नगरसेवक मोहन पवार, दिगंबर चव्हाण, अमित जाधव, राष्ट्रवादी खर्डा शहराध्यक्ष महालिंग कोरे, राष्ट्रवादी कार्यकर्ते राजेंद्र वारे उपस्थित होते। कार्यक्रमात पक्षाचा अजिबात नव्हता, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज बंधन मेळावा असं कधीच नाही, रोहित पवारांचा कार्यक्रम असं म्हणून त्यांनी लिहिलेलं असतं। अगदी जिल्हा अध्यक्ष नाही, तालुका अध्यक्ष नाही, कुठं एखादा विभाग प्रमुख नाही किंवा सामान्य कार्यकर्ता असं कुणाचंच नाव नसतं। एकटे आणि एकटे रोहित पवार हे स्वतःचा बारामती ॲग्रो सारखा पक्ष त्यांचाच असल्यासारखं हे करतात। अजिबात कुठं पक्षाची संघटना बांधलेली नाही, संघटना बांधायचा विषय नाही आणि संघटना बांधून पक्ष चालवायचा असं त्यांच्या डोक्यात नाही। त्यांना स्वतःच्या लेबरसारखा पक्ष चालवायचा असं मला स्वतःला वाटतं। घोडेगाव येथील कांद्याच्या गोण्या विकून मिळालेली रक्कम घेऊन जात असताना अज्ञात व्यक्तीने शेतकरी व चालकाची दिशाभूल व फसवणूक करून 2,63,000 रुपये घेऊन पळाल्याची घटना घडली। याबाबत वाहन चालक रावसाहेब कचरू गणगे यांनी सोनई पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी आरोपीला 48 तासात धुळे बस स्थानकात राऊरी पोलिसांनी ताब्यात घेतलंय। मुलीची सुटका करून नातेवाईकांच्या स्वाधीन केलंय। सचिन भाऊसाहेब विटनोर असे अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे। अल्पवयीन मुलीला फूस लावून शुक्रवारी पहाटे 3:45 वाजता पळून नेलं होतं। या प्रकरणी राऊरी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यात आला होता। राऊरी नगर परिषद हद्दीत 12 गाव नांदूर रस्त्यावर म्हसे पवार वस्तीवर रविवारी पहाटे 2:15 वाजता एक बिबट्या पिंजऱ्यात अडकला। त्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रीकरण झाले, परंतु अर्ध्या तासांनी पहाटे 2:45 वाजता आणखी एक बिबट्या पिंजऱ्याच्या भोवती फिरताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झालाय। सचिन लक्ष्मण म्हसे यांच्या शेताच्या रस्त्यावर 1 महिन्यापूर्वी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कुत्र्याचे भुंकणे व 3 बिबट्यांचा काफिला फिरताना दिसला। या ठिकाणी वन खात्याने पिंजरा लावला होता। पिंजऱ्यात कुत्र्याची 2 पिल्ले ठेवली होती। सह्याद्री टॉप 10 मध्ये इथेच थांबतोय। तुम्ही पात्रा न्यूज 24 सह्याद्री। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।